नमस्कार. TBR चॅनल म्हणजे टाइम्स ऑफ वासवी रत्नमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत सोलापूरच्या मंगळवार पेठेतील एका अशा मंदिराबद्दल जिथे 5 पिढ्यांपासून श्रद्धा जपली जाते. होय, आर्यवैश्य कोमटी समाजाचे श्रद्धास्थान श्री नगरेश्वर महादेव मंदिर बद्दल. मित्रांनो, या मंदिराचा गौरवशाली इतिहास तब्बल 150 वर्षाचा आहे. शक्य 1801 मध्ये इसवी सन 1877 साली या मंदिराची स्थापना झाली. मंदिरासाठी लागणारी 15,000 चौरस फूट जागा त्यावेळी सोलापूरचे प्रतिष्ठित नागय्या पडघाजी सोमशेट्टी यांनी भूदान केली होती. मंदिराचे पहिले अध्यक्ष होते काशीनाथ नागाप्पा भूशेट्टी आणि 2025 पासून श्री महेश पामाजी सोमशेट्टी हे विद्यमान अध्यक्ष म्हणून कार्य पाहत आहेत. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या मंदिरातील पूजा अर्चेची सेवा मंदिर स्थापनेपासून सोलापूरचे गवई कुटुंब ही सेवा करत आहेत आणि आजही त्यांची 5वी पिढी नगरेश्वर भगवंताची सेवा एकनिष्ठेने करते. दगडी पाषाणाचा गाभारा, सागवानी खांबाचा सभामंडप आणि काया पाषाणाची नगरेश्वर महादेवाची पिंड हे सगळं पाहिल्यावर प्राचीन स्थापत्य शैलीचा प्रत्यय येतो. भाविकांची श्रद्धा आहे ही जाज्वल्य दैवत आहे आणि नवसाला पावते, म्हणूनच दूर दूरहून लोक येथे दर्शनाला येतात. मंदिर परिसरात श्री वासवी देवी, विठ्ठल रुक्मिणी, नवग्रह, दत्तात्रेय आणि परमपूज्य रंगनाथ महाराजांची मंदिरे देखील आहेत. त्यामुळे हे केवळ मंदिर नाही तर आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र बनलं आहे. धार्मिकतेबरोबरच येथे सामाजिक कार्य देखील मोठ्या प्रमाणावर होते. रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महाशिवरात्री, नवरात्र, वासवी जयंती सारखे उत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात. नुकतेच समाज बांधवांच्या सहकार्याने गाभाऱ्याचा दरवाजा चांदीने सुशोभित करण्यात आला आहे आणि यापूर्वी वासवी मातेला सुवर्ण किरीट देखील अर्पण करण्यात आला आहे. सोलापूरचा इतिहास, संस्कृती आणि एकतेचं प्रतीक असलेले श्री नगरेश्वर मंदिर आजही आपल्याला परंपरा जपण्याची प्रेरणा देते. श्री नगरेश्वर भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन आपणही हीच प्रार्थना करूया की या मंदिराची गौरवगाथा अशीच अखंड सुरू राहो. आणि हो, अशीच महत्त्वाची माहिती आणि सोलापूरच्या धार्मिक सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी TBR चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य क्लिक करा, म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर आता मंदिराची सविस्तर माहिती अजून जाणून घेऊया. मंदिराचे विश्वस्त यांच्याकडून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत संतोष कोलवार. नमस्कार. श्री वासवी माता की जय, श्री नगरेश्वर भगवान की जय. मी नगरेश्वर देवस्थान अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष महेश पामाजी सोमशेट्टी. 1 वर्षापासून माझी कारकीर्द चालू झालेली आहे. मी श्री नगरेश्वर देवस्थानची थोडक्यात इतिहास व माहिती सांगतो. नगरेश्वर देवस्थानच्या मंदिराची स्थापना शके 1801 म्हणजे इसवी सन 1877 मध्ये नगरेश्वर देवस्थानची स्थापना झाली. आज जवळपास 148 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नगरेश्वर मंदिराची जागा ही 15,000 स्क्वेअर फूट आहे. ही जागा आपल्या समाजातील दानशूर व्यक्ती श्री नागय्या पडघाजी सोमशेट्टी यांनी समाजाला दिलेली आहे व देवस्थानचा गाभारा व सभामंडप चे बांधकाम, मंदिराचे बांधकाम श्री अण्णाराव कवटेकर व श्री शंकरराव गुमडेल यांनी केले आहे. हे मंदिर इंग्रजाच्या काळातील आहे व नगरेश्वर देवस्थानमध्ये मुख्य सभा मंडप हे लाकडी असून गाभारा पूर्ण दगडी काळा पाषाणाचा आहे व मंदिराच्या मागील बाजूस कार्यक्रमासाठी मोठा हॉल व खाली डायनिंग हॉल तसेच स्वयंपाकघराची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. नगरेश्वर देवस्थानमध्ये नगरेश्वर वाढदिवस, वासवी माता जयंती असे मोठे कार्यक्रम उत्साहाने पार पडतात. नगरेश्वर देवस्थानच्या वाढदिवशी महारुद्र महाअभिषेक वगैरे केला जातो व सर्व समाजाला महाप्रसाद वगैरे
दिला जातो. सोलापुरातील नगरेश्वर समाज ज्यामध्ये जवळपास आर्यवैश्य कोमटी समाजाचे 300 सभासद आहेत व 300 घरं आहेत. नगरेश्वर देवस्थानचं आजपर्यंत देवस्थानची पूजा अर्चा अखंड सेवा हे श्री गवई यांच्या अधिपत्याखाली आजपर्यंत कार्यरत आहे. नगरेश्वर देवस्थानचे प्रथम अध्यक्ष 1952 ते 1958चा काळ हे श्री काशीनाथ नागप्पा भुशेट्टी हे होते. नगरेश्वर देवस्थानचा 125वा रौप्य महोत्सव वर्षभर अत्यंत उत्साहाने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्या वर्षभरामध्ये आपल्या महाराष्ट्रातील मोठमोठे थोर संत, उदाहरणार्थ घेतलं तर शिपलागिरी महाराज, बाबा महाराज सातारकर, असे मोठमोठ्या लोकांचे इथं प्रवचने वगैरे झालेले आहेत. असा हा नगरेश्वर देवस्थान सोलापुरातील पुरातन काळातील, माझ्या मते तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जुनं मंदिर हे आर्यवैश्य कोमटी समाजाचं सोलापुरात आहे. नगरेश्वर मंदिरच्या मागं वासवी मातेचं मंदिर आहे, नवग्रह मंदिर आहे, रंगनाथ महाराज प्रभाकराचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे व बाजूला दत्ताचं मंदिर आहे. आणि मंदिरामध्ये नवीन नवीन योजना करून फरशीकरण वगैरे केलेलं आहे. मंदिरामध्ये सोलार सिस्टीम बसवलेली आहे. त्यानंतर जनरेटर वगैरे बसवलेलं आहे. सोलापुरात कुठल्याही समाजाचे जर सार्वजनिक कार्यक्रम वगैरे असतील, उदाहरणार्थ तुमचं RSSचे कार्यक्रम म्हणा किंवा पंढरपूरला वगैरे काही लोक वगैरे जात असतात येत असतात, त्यांच्यासाठी आपण आपलं मंदिर फ्री त्यांना आहे ना देतो, राहण्यासाठी करण्यासाठी आहे ते आहे. म्हणून नगरेश्वर मंदिरमध्ये मंदिराच्या मागे फंक्शन हॉल आहे, वर खाली डायनिंग हॉल आहे. त्यानंतर किचनचं वेगळं आहे. त्यानंतर देवस्थानच्या बाहेरील बाजूस 4-5 दुकानाचे गाळे वगैरे जवळपास एक 50-60 वर्षापासून ते भाड्याने दिलेले आहेत. व नगरेश्वर देवस्थानमध्ये जवळपास 10-12 रूम्स आहेत लोक उतरण्यासाठी वगैरे करण्यासाठी. नगरेश्वर देवस्थानमध्ये मी 2018 पासून पंच कमिटीमध्ये काम करतो. 2018 पासून 2025 पर्यंत देवस्थानचा मी कॅशियर होतो व आता 2025-26 सालापासून मी नगरेश्वर देवस्थानचा विद्यमान अध्यक्ष आहे. व मी आल्यापासून माझ्या कारकिर्दीत नगरेश्वरच्या सभामंडपाचं सर्व फरशीकरण वगैरे केलेलं आहे. त्यानंतर नगरेश्वर देवस्थानमध्ये सोलार सिस्टीम बसवलेली आहे. व अजून यापुढं आमची जे नगरेश्वर देवस्थानची ही जागा आहे ती करंजकर शाळेला दिलेली होती. तर माझं पुढील भवितव्यामध्ये ते शाळेचा कब्जा घेऊन या मंदिरामध्ये मोठा हॉल्स वगैरे बनवायची नियोजन आहे. मी रवींद्र महादेव बंदगुल, सोलापूर. सर्वप्रथम नगरेश्वर भगवान व कन्या परमेश्वरी मातेला वंदन करतो. आमचा कार्यकाल जो आहे तो 2007 ते 2013पर्यंत आमचा कार्यकाल झाला. त्याच्या आधी 2004 ते 2007 श्री अशोक पत्तेवार आम्ही सगळ्यांनी समन्वयाने 9 वर्ष काम केलेलं आहे. आमच्या कार्यकालामध्ये वासवी 300 ग्रॅम वजनाचा सोन्याचा किरीट आपण पंच कमिटीच्या सहकार्याने व समाज बंधू सगळे जे समाज आहेत त्यांच्या सहकार्यातून हे किरीट आपण अर्पण केलेलं आहे. त्यानंतर वासवी माते चांदीचे दागिने, नगरेश्वरात चांदीचे दागिने हे त्याच कार्यकालामध्ये पूर्ण झालेले आहेत. शिवाय 125वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये आमच्याच कार्यकालात तेव्हा झाला. त्यानंतर नवरात्र महोत्सव व गणपती महोत्सव
याच कार्यकालात खूप मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करण्यास सुरुवात केली. नवरात्र म्हणजे पूर्ण 9 दिवस आपण संध्याकाळी देवीस आरती व महापूजा सगळे समाज बांधव खूप एकत्रितपणे जमतात. गणपती पण तसंच आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रकाश वसंतराव कलकोटे. नगरेश्वर चरणी नमन करून सांगतो की मी 2000 सालापासून देवस्थानमध्ये काही ना काही सेवा करत आहे. हळूहळू आम्ही पंच कमिटी नंतर बदलली. त्यावेळेला सूर्यनारायण रघुजी अध्यक्ष झाले निवडणुकीहून. त्यानंतर आमचे अशोक पत्तेवार, श्री रवींद्र बनगुल, मी, परत किशोर बनगुल, किशोर बेजगाम आणि महेंद्र सोमशेट्टी, आता महेश सोमशेट्टी हे आहेत. प्रत्येकजण आपल्या आपल्या काळात देवस्थानसाठी चांगलेच कार्य केलेले आहेत. माझ्या काळामध्ये आमच्या ग्रुपनी देवस्थानला उत्पन्न कसे वाढेल, देवस्थानची काळजी कशी काम होईल याकडे लक्ष देऊन आम्ही वरील हॉल केला, खाली काही दुरुस्ती करून चांगलं सुसज्ज असं डायनिंग रूम केलं, स्वयंपाकघर केले, वर रूम आहेत. काही सर्वजण मिळून सर्व समाजाच्या सहकार्याने भरपूर काम केलेलं आहे आणि पुढे सुद्धा ही नवीन पंच कमिटी आपापल्या काळात चांगले काम करत आहे. असंच काम होत राहो हीच नगरेश्वर चरणी प्रार्थना. श्री नगरेश्वर भगवान की जय, वासवी माता की जय. मी किशोर संगप्पा बेजगम 2018 ते 21 कार्यकर्ते पंच होतो व 2018 साली अध्यक्ष होतो. 2018 साली मी अध्यक्ष होतो. माझ्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेस कोरोना पिरियड होता. कोरोना पिरियडमध्ये समाज बांधवांच्या सर्वांच्या मतेने आपण समाजातील काही लोकांना धान्याचं वाटप केलेलं आहे, आर्थिक मदतसुद्धा आपण केलेली आहे व काही समाजातले डॉक्टर सगळे मिळून आपण सहकार्य केलेलं आहे. व तसेच देवस्थान अनेक उपक्रम राबवतात. त्यापैकी एक चांगला उपक्रम म्हणजे आपल्या समाजात कुठला बांधव वारला तर आपण त्यांच्या घरी समाजातर्फे भोजन उपलब्ध करून देतो, समाजातर्फे भोजन उपलब्ध करून देतो. व दुसरं डॉक्टर तात्याराव लहाने यांनी 3 वर्षाला शिबिर नगरेश्वर मंदिरमध्येच आयोजित करतात व असे अनेक उपक्रम आहेत की ते राबवतात. आपल्या सोलापूर येथील महिला मंडळ भयानक ॲक्टिव्ह आहेत. नगरेश्वर भजनी मंडळ आहे, गीता मंडळ आहे, गणपती महिला मंडळ आहे, नवरात्र महिला मंडळ आहे. असे अनेक महिला ते बी एकत्र येतात. सर्व समाज म्हणून अनेक उपक्रम राबवतात. त्यामुळे हे नगरेश्वरचं पुढचं भवितव्य किंवा प्रगती वरच्यावर वाढत जाते. सोलापुरात 2 मंदिर जागृत आहेत महादेवाचे, एक मार्कंडेय मंदिर आणि नगरेश्वर मंदिर. आज काही उद्योगपती नगरेश्वरची पूजा करूनच आपला बिझनेस चालू करतात. ह्या देवळात एवढं सवय आहे की विदाऊट पॅन्ट शर्ट घालून कुणाला सोडलं जात नाही. पूजा अर्चा सवळं करून जातात. ह्याची महंती एवढी की आजूबाजूचे जे आज पोरं लग्न करतात त्यांचे आजोबासुद्धा मंदिरातच लग्न केलेले आहेत. त्यामुळे ह्या मंदिराला इतिहास फार मोठा आहे. भविष्यात हे अजून फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि कुठलंही इव्हेंट असलं समाजातील प्रत्येक व्यक्ती पैसा न पैसा देतात, म्हणजे पैशासाठी कधी समाज मागं राहत नाही. त्यामुळं पंच कमिटी कुठलंही नियोजन आणलं किंवा कुठलंही प्रोजेक्ट आणलं ते परिपूर्ण हे नगरेश्वरच्या आशीर्वादानं होत आहे. श्री नगरेश्वर भगवान की जय, श्री वासवी माता की जय. मी महेंद्र पुरुषोत्तम सोमशेट्टी, सोलापूर. साधारण 2003 सालापासून मी वासवी क्लबच्या माध्यमातून समाजसेवेस सुरुवात केली. वासवी क्लबमध्ये आम्ही सर्व सामाजिक कार्य घेत होतो. पण समाजासाठी मुख्य काम चालू झालं माझं 2013 साली मी पंच म्हणून निवडून आलो. 3 वर्ष कॅशियर होतो. त्यानंतर मी 2018 साली अध्यक्षपदावर निवड झाली माझी. साधारण 2018 ते 2025पर्यंत मी समाजाचा अध्यक्ष होतो. त्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही समाजाला आवश्यक असणारं जनरेटर पहिला बसून घेतलं. मागचा हॉल जो बांधकाम केलेला आहे तो आम्ही कलकोटे यांच्या अध्यक्षतेखाली बांधून काढला. त्यामुळे साधारण समाजाला वार्षिक उत्पन्न चांगल्या प्रतीनं चालू झालं. आणि तसंच आता आपल्याला जो मागं गाभारा दिसत आहे त्याला जो चांदीचा
दरवाजा केलेला आहे तो माझ्याच कारकिर्दीत झाला. समाजाने भरपूर सहकार्य केलं. तसेच 2010-11 सुमारास आम्ही नवरात्र उत्सव चालू केला. पहिला थोडक्यात होत होता, फक्त दसऱ्याच्या दिवशीच साजरा होत होता. तो आम्ही नवरात्र महोत्सव समिती स्थापन करून मोठ्या प्रमाणात साजरा चालू केला आहे. त्यामध्ये आम्ही 10 दिवस देवीचे विविध अवतार करतो. सकाळी देवीचा मोठा अभिषेक होतो, दुपारी सगळी अवताराची तयारी होते. 6-7 वाजता अवतार तयार झाल्यानंतर दर्शनासाठी खुला होतो. त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसाद होतो. असा नवरात्र महोत्सव आमचा सर्व महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. तसेच गणेश उत्सवमध्ये सुद्धा आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येऊन विविध समाजकार्य, गेम्स वगैरे घेतो. गणेश उत्सवला सुद्धा आमची फार मोठी परंपरा आहे. जवळजवळ 50 वर्ष झालं आम्ही गणेश उत्सव साजरा करत आहोत. तसेच मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्य जसे होतात तसे महिला मंडळाचा सहभाग सुद्धा मोठा असतो. महिला मंडळांनी या विविध गीता मंडळ असू दे, भजनी मंडळ असू दे, अशा विविध कार्यात भरपूर सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुमित संगमेश्वर अगोजी. सध्याच्या पंच कमिटीमध्ये मी जॉईंट सेक्रेटरी हा पद सांभाळतो आहे. आपण सोलापूर आर्यवैश्य कोमटी समाजामध्ये नवरात्र आणि गणेशोत्सव हे दोन्ही मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. या व्यतिरिक्त नवरात्रामध्ये 9 दिवस आपण वेगवेगळे देवीला रूप करून आपण त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात इथे कार्यक्रम करतो. पूर्ण समाज बांधव हा 9 दिवस संध्याकाळी आरतीला येथे उपस्थित असतो. आणि आपण पंच कमिटीतर्फे आंबा महोत्सव म्हणून एक वासवी देवीला आभूषण करतो. आणि येथे प्रत्येक कार्यक्रमाला समाज बांधव हा खूप मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने, संमतीने, इच्छेने प्रत्येक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केलेले जातात. धन्यवाद. नमस्कार, मी सचिन शरद बेजगाव, सध्या पंच कमिटीमध्ये सहखजिनदार म्हणून नियुक्त आहे. नवरात्र महोत्सवमध्ये मी टॅलेंट हंट अ हिडन प्लॅटफॉर्म, हिडन टॅलेंट असं एक प्लॅटफॉर्म तयार केलं आहे की आपल्या समाजातील सगळ्या मुलामुलींचं जे काही हिडन टॅलेंट असेल ते सगळ्यांसमोर येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे. धन्यवाद. मी आर्किटेक्ट राघवेंद्र व्यंकटेश सोमशेट्टी, सध्याच्या नगरेश्वर देवस्थान पंच कमिटीमध्ये सदस्य आहे. मी स्वतः प्रोफेशनली आर्किटेक्ट आहे. त्यामुळे सध्याच्या ह्या कारकिर्दीत 1 वर्षात जी डेव्हलपमेंट झाली, सभामंडपाचं काम, म्हणजे सभामंडप आमच्या 2 लेवलमध्ये होतं. त्या दोन्ही लेवलचा मी एकत्रित करून सिंगल लेवल केलं. त्याच्यामुळं त्याचा व्हॉल्यूम किंवा त्याचा जो ॲम्बियन्स आहे तो दिसायला चांगला झाला. त्याच्यानंतर इथले काही कन्स्ट्रक्शनचे जे करेक्शन्स होते, काही म्हणजे पत्र्याचं काम होतं, ड्रेनेजचं काम होतं, बाकीचे काही काम होतं, हे सगळं माझ्या अंडर सुपरविजन झालेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी संतोष नामदेव कोंडेवाड, 6 वर्षापासून पंच कमिटीमध्ये कार्यरत आहे. समाजाच्या कुठल्याही अडीअडचणीच्या काळात असेल किंवा एखाद्या उत्सवाच्या काळात असेल, आम्ही आमचा ग्रुप संपूर्णपणे त्यात समाविष्ट होऊन समरसतेने काम करतो. आम्हाला अनेकांचं मार्गदर्शन सिनियर लोकांचं पण मिळतं. धन्यवाद. नमस्कार, मी राजेंद्र कुमार सोमण्णा रघोजी, सध्या मी खजिनदार या पदावर काम करीत आहे. गेली 1.25 वर्षामध्ये आम्ही देवस्थानची भरपूर कामं केलेली आहेत. फरशीकरणाचं काम केलं आहे, बाजूला ओपन शेड होतं ते बांधलेलं आहे. आता मागे भविष्यामध्ये जो डायनिंग हॉल आहे तो मोठ्या प्रमाणात रिन्युएट करून त्यासाठी लागणारा फंड्स कॉर्पोरेट कंपन्याकडनं आणून तो आपल्याला निधी उपलब्ध करून देण्याची माझी संकल्पना. धन्यवाद. नमस्कार, मी अमर अनिल पारस्वार, सध्याचे सेक्रेटरी पद आहे माझ्याकडे आहे. आम्ही 2011 पासून आपले नगरेश्वर देवस्थानमध्ये सामाजिक कार्यात काम करत आहे आणि काम करण्याची आवड आहे. आणि महासभेकडनं आपण बांधकाम समितीवर आहे. आपल्या समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काशी अन्नसत्रमकडून, तसेच आपण नवरात्र व गणेशोत्सवमध्ये 10 दिवस
समाज बांधवांना एकत्रित बोलवून सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, रक्तदान शिबिर, झाडे लावणे हे सर्व कार्य आपण आपल्या समाज बांधवाकडनं सर्व व्यवस्थितपणे सगळे मिळून करत असतो. तसेच आपल्याला सगळे सिनियर लोकांचे मार्गदर्शनाखाली आपली टीम काम करत असते. जय वासवी, जय नगरेश्वर. मी लक्ष्मीकांत नरहरीपुरा समाजासाठी गेल्या म्हणजे 25-30 वर्षापासून आम्ही काम करतो. 2003 साली या ठिकाणी समाजातील काही तरुणांना एकत्र घेऊन एक वासवी क्लबची स्थापना करून की समाजामध्ये ज्या काही आपल्याला चांगलं काम करता येईल अशा सर्व तरुणांना एकत्र घेऊन आम्ही 2003 साली वासवी क्लबची स्थापना केली. त्यानंतर आम्ही विद्यार्थी सत्कार, त्याचप्रमाणे वृक्षारोपण, रक्तदान, विविध स्पर्धा, चित्रकला, डेकोरेशन, म्हणजे आम्ही कारखान्यांना भेटी वगैरे सुद्धा दिलेलं आहे. यापूर्वी या ठिकाणी डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही वासवी क्लबकडनं आम्ही कार्यक्रम घेत असतो. आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली मंदिराच्या ज्या काही कार्यक्रम आहेत ते तर आम्ही करत असतो. त्याशिवाय कारभार या ठिकाणी व्यवस्थित चालतो. हे आमच्या सर्वांच्या ट्रस्टीच्या सहकार्याने हे मंदिराचं काम व्यवस्थित चालतं. मंदिरामध्ये आम्ही जेव्हा तुम्ही म्हणता की हे या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळं समाधान आहे, इतर ठिकाणी पण आपण जातो त्यापेक्षा या ठिकाणी ज्या आम्ही इथं भक्तिभावानं जे काम करतो त्या ठिकाणी आम्हाला एक वेगळं समाधान वाटतं आणि या समाधानामुळे आम्ही समाधानी आहोत. नमस्कार, मी राहुल विजयकुमार पंपटवार, पंच कमिटीमध्ये यावर्षी सभासद आहे. नगरेश्वर मंदिराचं जे रोपटं लावलेलं होतं ते आता वटवृक्षाच्या जवळपास पोचलेलंच आहे आणि आता नगरेश्वर मंदिरात येणाऱ्यांना सर्वांचं स्वागत आम्ही करतो. त्याचबरोबर मंदिर हे आध्यात्मिक ठिकाण जे आपण म्हणतो त्या पद्धतीचं आमचं सोलापूरचं हे नगरेश्वर मंदिर हे खूप आध्यात्मिक आहे. इथं पूर्वीपासूनच कार्यक्रम खूप चांगले झालेले आहेत, जसं की हरिनाम सप्ताह, भगवत कथा अशा मोठमोठ्या कार्यक्रमाचं आयोजन नगरेश्वर मंदिरात इथं झालेलं आहे. त्याचबरोबर समाज माध्यमाच्या माध्यमातून नगरेश्वराच्या इथं एक साधारण 7-8 वर्षाखाली एक मेळावा झाला होता आर्यवैश्य कोमटी समाजाचा. त्यालाही नगरेश्वर मंदिराचंच एक प्रालब्ध लाभलेलं होतं. त्यातून बऱ्याच जणांचे लग्नही जमलेले होते. थोडक्यात असं सांगायचं की ह्या नगरेश्वर मंदिरात जर तुम्ही आलात तर तुम्हाला आत्मिक समाधान आणि सुख शांती ही लाभते. नमस्कार, जय वासवी. मी राजकुमार वासुदेव रुद्र. मी गेली 10-12 वर्ष मंदिराच्या सेवेमध्ये कार्य करत आहे. गणेशोत्सव मार्गाने, नवरात्र उत्सवाचं इथे सर्व धार्मिक कार्यक्रमामध्ये मी सहभाग घेतो. गेल्या 1-3 वर्षापूर्वी पंच कमिटीत मी सदस्य होतो. त्यातही बरेच कार्यक्रमात आम्ही सहभाग भरपूर घेतो आणि प्रत्येक म्हणजे पंच कमिटीच्या मार्गात मंदिराची सुधारणा होत गेली. प्रत्येकाच्या वेळेस वेगळं म्हणजे अशी सुधारणा होत राहावे आणि पुढेही असंच समाज एकत्रितकरण होत राहावं, त्याच्यात कुठेही खंड पडू नये एवढीच मी विनंती करतो. नगरेश्वर देवस्थान अतिशय जागृत आहे. माझं नाव सोमशंकर मनोहर रघुजी. माझ्या लग्नापासून माझं लग्न इथंच झालेलं आहे. आमची खूप श्रद्धा आहे नगरेश्वर देवस्थानवर आणि नगरेश्वर देवस्थानचं खूप जाज्वल्य आहे आणि इथं नवरात्र, गणेश उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. सगळे समाज बांधव एकत्र येऊन अतिशय उल्हासात आणि जल्लोषात इथं उत्सव साजरे करतात. हे 150 वर्ष जुने मंदिर आहे आणि या नगरेश्वराची जाज्वल्य खूप आहे. जेही संकल्प इथं करतात त्यांचे सर्व संकल्प सिद्धीस जातात अशी प्रचिती आहे. नमः, प्रभवे नमः, निवृत्तीये नमः, नियताय नमः, शाश्वताय नमः, ध्रुवाय नमः, श्मशानवासिने नमः, भगवते नमः, हेचराय नमः, गोचराय नमः, अर्धनाय नमः, अभिवाद्याय नमः, नागरमण्ये नमः, तपस्विने नमः, भूतभावनाय नमः, उन्मत्तवेश प्रच्छन्नाय नमः, सर्वलोक प्रजापते नमः,
महायशस्मने नमः महात्मने नमः सर्वभूतात्मने नमः ईश्वराय नमः महाभावने नमः लोकपालाय नमः अंतरितात्मने नमः प्रसादाय नमः ऐकर्तव्ये नमः पवित्राय नमः उमाते नमः नियमाय नमः नियमश्रुताय नमः सर्वकर्मण्ये नमः स्वयंभूताय नमः अदये नमः अधिकराय नमः निधये नमः सहस्राक्षाय नमः विशालाक्षाय नमः सोमाय नमः नक्षत्रसाधकाय नमः चंद्राय नमः सूर्याय नमः शनये नमः केतवे नमः इंद्राय नमः आदिनाथाय नमः दीनसाधकाय नमः संवत्सराय नमः मंत्राय नमः प्रमाणाय नमः सर्वतपदे नमः योगिन्ये नमः योज्याय नमः महाबीजाय नमः महारथ्यसे नमः